नमस्कार सगळ्यांना, मी श्रद्धा आपल्या श्रद्धाज लाईफस्टाईल चॅनेलमध्ये स्वागत करते। आज आपण काढा बनवणार आहोत। पावसाळ्यात आपला घसा दुखतो, सर्दी होते, पोट बिघडतं, त्यामध्ये आपण हा काढा प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या हेल्थसाठी यूजफुल आहे। तर एक ग्लास पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये एक चम्मच असे जिरे टाकायचे, कच्चे जिरे वापरायचे, भाजलेले नाही वापरायचे। आणि एक चम्मच जिरे टाकल्यानंतर छान असं त्याला उकळी येऊ द्यायची आपण पहिले। आणि काही नाही, घरच्या साहित्यामध्ये असा होणारा काढा आहे। कोणीही लहान मुलांनाही तुम्ही देऊ शकता सर्दी कमी होईपर्यंत, किंवा त्रास होत असेल तर हेल्दी आहे। आणि वेट लॉससाठी सुद्धा हा काढा तुम्ही वापरू शकता। फक्त एवढंच की वेट लॉससाठी जर वापरणार असाल तर 15 दिवस पूर्ण काढा घ्यायचा आणि मग नंतर थोडासा 8 दिवस गॅप ठेवायचा। कंटिन्यू हा काढा नाही घ्यायचा। यामध्ये हीट पण असतो, अद्रकचं ज्यूस घालतो आपण यामध्ये। तर कंटिन्यू असं कुठलीही गोष्ट थोडीशी मध्ये गॅप देऊन मग नंतर आणि सुरू करायची। वेट लॉससाठी जर तुम्ही हे काढा वापरणार असाल तर त्यासाठी ही माहिती आहे। तर आता बघू शकता आपण पूर्ण एक ग्लासचा हाफ ग्लास आपल्याला असं पूर्ण पाणी आटून घ्यायचं आहे उकळून। तोपर्यंत आता आपण इकडे अद्रकचा ज्यूस बनवूया। अद्रक पहिले आपल्याला वरची साल काढायची गरज नाही, आपण छान असं खिसून घेऊ शकतो धुल्यानंतर आणि वॉश केल्यानंतर छान असं खिसून घ्यायचं। अर्धा चम्मच ज्यूस निघेल असं आपल्याला खिसून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही, आणि बऱ्यापैकी ज्यूस छान निघतो अद्रकचा, त्यामुळे आपण आणि खिसल्यानंतर जो ज्यूस काढतो आपण आणि जो चोथा उरतो ज्यूस काढलेला, तो तुम्ही चहामध्येही यूज करू शकता। हे पहा, असं आपण छान असं ज्यूस काढून घेऊया। आणि कसं मुलांना सतत औषध देतो आपण, जर पीत असतील 7-8 वर्षाची मुलं तर तुम्ही हे त्यांनाही अर्धा कप भर देऊ शकता आणि आपण स्वतःही पिऊ शकतो। एक ग्लास आरामात तुम्ही सकाळी कोमट पाण्याऐवजी हे पाणी पण पिलात तरी, हा काढा पिलात तरी चालून जाईल। मी स्वतः यूज करते आणि खूप हेल्पफुल आहे आणि खूप मदत होते आपल्याला। बघू शकता, असं छान आपण अर्धं पाणी उकळून घेतलेलं आहे आणि बऱ्यापैकी ते आता अर्धा ग्लास झालेला आहे। तर आता इथे मी काय केले, पाणी लवकर थंड होत नाही, आपल्याला दुसरीही कामं असतात, त्यामुळे मी हे अगोदर ताटामध्ये थंड पाणी करून टाकलेलं, म्हणजे थंड पाणी ठेवले आणि त्यामध्ये पातेलं ठेवून घेतले, तर ते लवकर थंड व्हायला मदत होते। तुम्ही ही पण असं करू शकता। आणि आता इथे आपण गाळून घेऊया पाणी। असं छान असं मस्त कलर येतो, पूर्ण कलर उतरू द्यायचा जिऱ्याचा, आणि नॅचरली कलर आल्यानंतरच मग आपण पूर्ण पाणी जरा कमी झालं, अर्धं पाणी कमी झालं की गॅस बंद करून थंड करून घ्यायचं। मेन म्हणजे इथं थंड केल्यानंतरच अद्रकचा ज्यूस पाण्यात घालायचं, कोमट कोमट असं आपल्याला पाणी हवं आहे, आणि मगच तुम्ही अद्रकचा ज्यूस घालू शकता। तर बघू शकता मी अद्रकचा ज्यूस ह्यात घालून घेतला आहे। तर इथे मी घरी आमच्याकडे शेतात भेटतं, त्यामुळे मी मध घरचा आहे तो यूज केला आहे। तुम्ही बाजारातही मध भेटतो, तोही यूज करू शकता। अर्धा चम्मच मध घालायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। थँक्यू फॉर वॉचिंग। असंच व्हिडिओ बघत राहा आणि तोपर्यंत बाय।